योहान कृत शुभवर्तमान याचा 20 अध्याय 29 वचन. तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्यापासून विश्वास ठेवणारे ते धन्य. यस, आमेन. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इमानुएल. तर किती अद्भुत वचन आहे ना हे. आजच्या दिवसासाठी परमेश्वरानं खूप हे अद्भुत वचन आपल्याला दिलेलं आहे. तर काय म्हणतो परमेश्वर की तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. हो प्रियांनो, जेव्हा आपण एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण पाहतो तेव्हाच आपण काय करतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्या गोष्टीवरती किंवा ठिकाणावरती. पण परमेश्वर इथे काय सांगतोय की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. का तर आपण परमेश्वराला पाहिलेलं नाही आहे, पण तरी आपला विश्वास हा काय आहे, परमेश्वरामध्ये खूप दृढ आहे, बलवंत आहे, नाही का. तर परमेश्वर काय सांगतोय की न पाहता माझ्यावर विश्वास ठेवणारे ते धन्य. तर किती अद्भुत आहे ना परमेश्वराचं वचन. की जेव्हा थोमाला शिष्यांनी सांगितले, इतर शिष्यांनी की तू काय, आम्ही काय परमेश्वराला पाहिलं. परमेश्वर काय झालं आहे की तिसऱ्या दिवशी उठवल्या गेल्या, आम्हाला परमेश्वराचे दर्शन झाले. पण थोमाला काय याच्यावरती विश्वास बसत नव्हता. तर थोमा काय म्हणला की जेव्हा मी परमेश्वराच्या म्हणजे जेव्हा जे हाताला खिळे मारले होते, त्या खिळ्याच्या हाताच्या त्या छिद्रामध्ये मी काय करेल, बोट टाकून पाहिल. आणि जो भाला खुपसला गेला होता परमेश्वराला, तर तिथे मी काय करेल की हात टाकून पाहिल. तरच मी काय करेल, विश्वास ठेवेल की की परमेश्वर खरंच जिवंत झाला आहे, उठला आहे. तर थोमाचा असा अविश्वास पाहून परमेश्वर काय म्हणतोय की तू तर मला पाहिलेला आहेस ना. कारण परमेश्वर काय 12 शिष्यांसोबत राहत होते. जेव्हा मनुष्याच्या जीवन जगत असताना परमेश्वर काय राहत होते, तर तेव्हा थोमाने पाहिलेले होते, परमेश्वराचे सर्व अद्भुत कार्य पाहिलेले होते. परमेश्वरासोबत तो शिकला होता बऱ्याच गोष्टी, पण तरी त्याने काय केलं, तिथे त्याचा अविश्वास दाखवला. तर हे योग्य नाही आहे. तर मग आपणही काय केलं पाहिजे की परमेश्वरावरती अढळ विश्वास धरला पाहिजे. कारण परमेश्वर खूप महान आहे. परमेश्वराचं वर्णन आपण शब्दामध्ये तर कधीच करू शकत नाही. आणि परमेश्वराचं कार्य पण खूप अद्भुत आहेत. जेव्हा आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या अधिक आणि अधिक सानिध्यात जवळ राहतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव येतो. तर त्यामुळे काय आपण परमेश्वर इथे सांगतोय की न पाहता विश्वास धरणारे, पाहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य. तर आपल्याला परमेश्वराने किती म्हणजे अद्भुत रीतीनं आपल्याला किती परमेश्वर प्रेम करतो ना, की माझे लेकरं आहेत तर माझ्यापासून दूर नाही गेले पाहिजे. तर फक्त आपल्याला या वचनातनं एवढाच बोध मिळतो की आपला विश्वास हा कधीच ढळू द्यायचा नाही. हो, आणि परमेश्वराच्या आपण जास्तीत जास्त सानिध्यात जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पवित्र परमेश्वर पित्या. तुझ्या नावाला उंचवते, गौरवते, मान, महिमा, आदर देते परमेश्वरा. हो दे बाप्पा, आमचा विश्वास जसा आहे परमेश्वरा, त्याच्यात अधिक आणि अधिक वाढ होण्यास तू सहायता आणि मदत कर परमेश्वरा. हो दे बाप्पा, तू हे कार्य करतोस म्हणून विश्वासाने मी ग्रहण करते माझ्या राजा. हो दे बाप्पा, कारण परमेश्वरा तुझं वचन सांगते बाप्पा की पाहिल्या वाचून तू मला पाहिले आहेस म्हणून